मंडळी, बदलापूर अत्याचार प्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटी समितीने नराधम आरोपी अक्षय शिंदेची पीडितेंसमोर ओळख परेड करण्यासाठी कोर्टाकडे मागणी केली होती। तसंच अक्षय शिंदेनं 15 दिवसांच्या कालावधीत अजून कुणासोबत तसा गैरप्रकार केलाय का याबद्दलची माहिती मिळते का या दृष्टीनेही समितीनं तपास सुरू केला होता। विशेष म्हणजे अक्षय शिंदेच्या सोडून गेलेल्या पहिल्या पत्नीचा शोध लावून तिचा जबाब नोंदवून घेण्यात आलाय आणि तो जबाब या केसच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान ओळख परेडमध्ये काय झालं, पोरींनी काठीवाल्या दादाला ओळखलं का, बदलापूरची केस कोणत्या वळणावर आली आहे त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, ओळख परेड नंतर बदलापूर अत्याचार प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे। एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी न्यायालयानं नराधम आरोपी अक्षय शिंदेची ओळख परेड करण्याची परवानगी एसआयटीला दिली होती। त्यानुसार शनिवारी अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून कल्याण कोर्टात आणण्यात आलं। यानंतर 5 पंचांसमक्ष त्याची ओळख परेड करण्यात आली। हे पंच आणि पीडित मुले एकमेकांना ओळखत नव्हते। तसंच खटला सुरू असलेल्या कल्याण न्यायालयामध्ये एका विशिष्ट रूममध्ये पीडित मुलींसमोर आरोपी अक्षय शिंदेची ओळख परेड पार पडली। विशेष म्हणजे नॉन रिप्लिकेटेड काचेच्या माध्यमातून ती ओळख परेड झाल्यानं पीडित मुलगी आरोपीला पाहू शकत होती, मात्र आरोपी अक्षय शिंदे त्या पीडित मुलींना पाहू शकत नव्हता। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ओळख परेड दरम्यान पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती। दरम्यान त्या पंचांसमोर काठीवाला दादा म्हणत दोन्ही पीडित मुलींनी अक्षय शिंदेला ओळखलंय असं सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता आरोपी अक्षय शिंदेच्या गळ्याभोवतीचा फास अधिकच घट्ट झालाय। आता एसआयटी कडून या प्रकरणात लवकरच चार्जशीट दाखल केली जाणार असून या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेतली जाणार आहे। पीडित चिमुकल्या मुलींनी नराधम आरोपी अक्षय शिंदेला ओळखलं असल्यानं ती ओळख परेड पुढच्या कारवाईसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार असल्याचं तपास समितीच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितलंय। तसंच कोर्टाच्या दृष्टीनं या खटल्याचा निकाल लागण्यासाठी सुद्धा ही ओळख परेड विशेष महत्त्वाची ठरणार आहे असं बोललं जात आहे। म्हणजे काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये शिशुवर्गात शिकणाऱ्या 2 चिमुकल्या मुलींवर शाळेतच अत्याचार झाला आणि शाळेत सफाई कर्मचारी असलेल्या नराधम अक्षय शिंदेला पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक केली। पुढे त्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आणि 20 ऑगस्ट रोजी शाळा परिसर तसंच रेल्वे स्टेशनमध्ये 10 तास रेल रोको आंदोलन झालं। शेवटी त्या प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतली आणि केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं काम सुरू करण्यात आलं। त्याचाच एक भाग म्हणून ओळख परेड झाल्यानंतर आता एसआयटी कडून चार्जशीट दाखल करण्याचा मार्ग मोकळा झालाय असं सांगण्यात येत आहे। मंडळी, बदलापूर प्रकरणातील तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अक्षय शिंदेनं 3 वेळा लग्न केलं होतं। त्यापैकी पहिल्या 2 जणी त्याला सोडून माहेरी निघून गेल्या होत्या, तर त्याच्यासोबत राहणारी 3री पत्नी गर्भवती आहे। पहिल्या 2 पत्नींबाबत अक्षयला विचारलं असता त्या दोघींचा स्वभाव चांगला नसल्याचं तो म्हणाला होता। पण आता विशेष बाब म्हणजे एसआयटीनं नराधम आरोपी अक्षय शिंदेच्या सर्वात पहिल्या पत्नीचा जबाब नोंदवलाय। ती पालघर जिल्ह्यातील एका गावात राहते। अक्षयची पहिली पत्नी लग्नाच्या अवघ्या 5 दिवसात माहेरी निघून गेली होती। अक्षय शारीरिक संबंधांवेळी हिंसकपणे वागायचा। त्याची वृत्ती एखाद्या हैवान किंवा लिंग पिसाटासारखी होती। त्यामुळे लग्नाच्या अवघ्या 5 दिवसात ती माहेरी निघून गेली आणि पुन्हा कधीच परतली नाही असं तिनं तपास अधिकाऱ्यांना सांगितलंय। तसंच त्या 5 दिवसात तिने अनुभवलेली अक्षयची लैंगिक वासना पाहता तो कोणतंही भयंकर आणि क्रूर कृत्य करू शकतो आणि मी त्याच्या विरोधात साक्ष द्यायला तयार असल्याचं तिने आपल्या जबाबात म्हटलंय। दरम्यान अक्षय शिंदेच्या या सोडून गेलेल्या पत्नीच्या जबाबानंतर बदलापूर प्रकरणात मोठा खुलासा झालेला आहे। ओळख परेड आणखी पहिल्या पत्नीचा जबाब याची रेकॉर्डवर नोंद व्हायच्या आधी बदलापूरच्या प्रकरणातील अपेक्षित पुरावे अधिक मजबूत नव्हते, त्यामुळे प्रकरण कोर्टात सैल पडण्याची भीती होती। मात्र त्या दोन्ही महत्त्वाच्या कार्यवाहीमुळे अक्षय सारख्या नराधमाला फाशीची शिक्षा मिळणं शक्य झालंय असं टाइम्स ऑफ इंडियाला एसआयटीच्या सूत्रांनी माहिती दिल्याचं कळत आहे। तसंच आता पुढे बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेच्या संस्थापकांविरोधातही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचं कळतंय। त्या प्रकरणी शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याशिवाय मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला असून त्या सर्वांभोवतीची कलमं कठोर असून यात त्यांना 20 वर्ष किंवा आजन्म कारावास होऊ शकतो असं बोललं जात आहे। फक्त आता कोर्टाने या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते।
पण तुम्हाला नेमकं काय वाटतं? आरोपींना काय कडक शासन व्हायला हवं? बदलापूर सारखी प्रकरणं घडू नयेत म्हणून शासनानं कायद्यात काय बदल करायला हवा? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.